एका औसा तालुक्यातल्या एका शेतकऱ्याचा मला फोन आला की दादा म्हणला माझी गाय आजारी आहे, डॉक्टरच तपासायला नाही म्हणला. 2 दिवस झाला डॉक्टरला फोन करतोय सारखा. मी माझं नशीब का समजतोय तर एवढ्या साध्या गोष्टीला सुद्धा माझा खासदार चिडणार नाही, माझं काम करेल ही विश्वास त्या माणसाच्या मनात होता. त्या विश्वासाने मला फोन केला त्याने. आता तुम्हाला माहिती आहे त्याचा फोन आला. आता सवय तुम्हाला माहिती आहे की टेक्नॉलॉजी, एक फोन चालू असताना दुसऱ्याला जोडता येते, बोलता येते. मावा म्हणलं ज्या डॉक्टरला फोन लावतो त्याचा नंबर आहे का? हाय म्हणले, द्या. नंबर घेतला, डॉक्टर साहेबाला कॉन्फरन्सवर घेतला. अहो साहेब म्हणलं असं असं बोलतोय, ती शेतकरी तुम्हाला 2 दिवसापासून फोन लावतोय, गाय आजारी आहे म्हणून सांगतोय, का गेला नव्हता तपासायला? म्हणलं मीटिंग होत्या साहेब, जरा मीटिंग होत्या. म्हणलं साहेब सरकार तुम्हाला मीटिंग घ्यायचे पैसे देत नाही, शेतकऱ्याची गाय तपासायची नीट करायचे पैसे देते, ती करा म्हणलं आधी जाऊ. ती बिचारानं फोन कट केल्यावर पुन्हा महागारी मला फोन लावून म्हणलं खासदार साहेबच आहेत का? त्याला खरंच वाटत ना, त्याला वाटलंय ना आणली काय की बंडल. म्हणलं व्हॉट्सअपला व्हिडिओ कॉल करून बघताव का म्हणलं एकदा मीच आहे का? नाही नाही साहेब म्हणलं आधी उठान जावा म्हणलं त्याच्याकडून तपासलं म्हणून सांगा म्हणलं. डॉक्टर त्या क्षणाला गावात गाय ओके, शेतकऱ्याचा दुसऱ्या दिवशी फोन ओके झाली. दादा सांगायचं तात्पर्य काय की हा विश्वास सामान्य माणसापर्यंत द्यायची काम हे तुमचं आहे आणि तो आपण दिला गेला पाहिजे. काय काय अण्णा लय गमतशीर फोन येते, ह्या फोन